पती दररोज जेवणात चुका काढतो म्हणून पत्नीला राग अनावर झाला। याच रागातून तिने कांदा कापण्याच्या चाकूने पतीवर हल्ला केला। या घटनेत पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। नमिता वय 33 असं वार करणाऱ्या महिलेचे नाव असून श्रवण वय 33 असं जखमी झालेल्या पतीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती पत्नी हडपसरमधील झेंडे कॉर्नर मांजरी परिसरात राहतात। त्यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते। पती श्रवण हा आपण बनवलेल्या जेवणाला नेहमीच नावं ठेवतो असा राग पत्नी नमिताच्या मनात होता। गुरुवारी नमिता नेहमीप्रमाणे किचनमध्ये स्वयंपाक करत होती। त्याच वेळी श्रवण हा कामावरून घरी आला। अजूनही जेवण का बनवलं नाहीस असं म्हणत श्रवणने नमितासोबत वाद घातला। दरम्यान स्वयंपाक बनवल्यानंतरही श्रवण आणि नमितामध्ये वाद सुरूच होता। आजही तू चांगलं जेवण बनवलं नाहीस असं म्हणत श्रवणने जेवणात चूक काढली। याचा पती नमिताला राग आला। याच रागाच्या भरात तिने कांदा कापणाऱ्या सुरीने श्रवणवर हल्ला केला। या हल्ल्यात श्रवण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत।